मॉर्निंग मित्रांनो. मॉर्निंग नेहा अँड अभि डेली ब्लॉग स्वागत आहे. आज मागवलेला आहे, दूध पोहे आणि मीठ मागवलेला आहे. चहा बनवणार आहे. सकाळ झाली, चाय बनवते. तर मित्रांनो, आता आम्ही तयार झालो आहे आणि आज जरा एक दोन कामं आहेत आमची. म्हणजेच नेहाच्या घरी, नेहा बघा साडी घालून तयार, नेहाच्या आईच्या घरी चाललो आहे माहेरी. आम्ही काळो म्हणजे ही लोक काळोबाईला गेलेले, तर तिकडनं आल्यानंतर सवासणी घालतात. तर आज सवासण्या घालणार आहे आई, तर त्यासाठी आम्हाला लवकर बोलवलेलं. पण नेहमीप्रमाणे आम्ही आहोत लेट. तर आता चाललोय, तर जाऊया शिवडीला. आता निघतो आहे थोड्याच वेळात. खूप 2 दिवस झाले आमचे ब्लॉग नाही येत आहे, कारण की थोडं कामात बिझी होतो थोडं, त्यामुळे टायमिंगचा इश्यू होत होता. आणि मोबाईल पण आमचा नाही आहे, मोबाईल पण सर्व्हिस सेंटरला आहे, त्यामुळे प्रॉब्लेम काढायला भेटत नाहीये. कारण की हा बिझी आहे कामामध्ये आणि मी आहे घरामध्ये. तर मी घरात 2 मोबाईल असल्यावर होतो, पण आता एकच मोबाईल आहे, त्यामुळे ब्लॉग नाही येते. आज येईल ब्लॉग. चला आजचा दिवस बघूया कसं काय आहे तो. आज आहे, आज शुक्रवार आहे. चला आता आम्ही पोहोचलोय सायनला. राजयोगी ब्रह्म. आता आम्ही वडाळ्याला पोहोचलेलो आहोत. सरकार वाजता कधी नाका वडाळा. आता 5 मिनिटात आम्ही पोहोचू शिवडीला. तर आत्ताच आम्ही पोहोचलो आहे. आज लिफ्ट वेळेवर आली आहे आणि आई साफसफाई करते. भारवी आंबा खाते आहे. आता चालूय आम्ही. आता हे आईचं काम झालेलं आहे, सगळे सारी तयारी. आणि सार बनवलेला आहे, पुरण बनवलंय. मला पुरणपोळ्या बनवायच्या. नेहा इकडे पुरणपोळ्या करते आहे, ते पण साडीमध्ये. फर्स्ट टाइम साडीमध्ये पुरणपोळ्या करते. भजी बनवून झाले आमचे, कांदा भजी, बटाटा भजी, पुरणपोळी बनते इकडे. पापड तळून झाले. आता पुरणपोळ्या बनवतोय. त्यानंतर मग हे आहे, दिसते क्लिअर येते. आई काळूबाईला गेलेली, काळूबाईवरनं आली. त्यानंतर मग हे सवासणी घालायचे असतात. म्हणजे सवासणी म्हणजे 5 बायका बोलवून त्यांची ओटी भरून त्यांना जेवण आणि देवीला गोड नैवेद्य दाखवायचा असतो आणि तिची स्थापना करायची असते. तर स्थापना झालेली आहे पूजा. आता नैवेद्य दाखवणार आम्ही थोड्या वेळामध्ये आणि मग आम्ही जेवणार. आणि 5 बायका येतील, त्यांची ओटी भरू आम्ही. त्यानंतर बघूया पुढचा प्लॅन काय आहे. पुरणपोळ्या भाजते. आईला कंटाळा येतो लाटायचा, म्हणून आई भाजायला उभी राहिली. आईने माझ्यासाठी कामं ठेवलेली होती, ती आता आल्यावर मी फटाफट केलेली आहे. मी विचार करत होती आई करेल, तर आईने माझ्याच वरती नेहा काय करते तू? सजवतेस. भारवी आई देवानं सगळ्यांना पाडतच खाली. भारवीने मला मदत केलेली आहे पूजा करायला. पाणी नाही तर पाठळ झालं माझं. घट्ट आहे तरी पण. तर अशा प्रकारे आमची झाली आहे पूजा. नैवेद्य दाखवलेला आहे, ओटी भरल्या. तिकडचा जो प्रसादी आणलेला तो प्रसाद आहे, शेवरेवडी, नारळ, पीस आणि हळद कुंकू, पेढा. आणि आज आहे गुळवणी, पुरणपोळी, मेथीची भाजी, डाळ, भात, पापड, लोणचं आणि सार. आणि ही आहे आमची देवी काळूबाई.
तर अशा प्रकारे तयारी झाली आहे आणि ही माझी आणलेली आहे छोटीशी देवी माझ्यासाठी. तर आता झाली आहे सगळं, तर आता थोड्या वेळातच जेवू. आता जेवण वाढायला स्टार्ट करते आहे. बघू शकता पहिली पुरणपोळीच काढली आहे तिने बनवली म्हणून. मी बनवते. भजी आहे. काय काय आहे ग? कांदा भजी, बटाटा भजी, त्यानंतर पुरणपोळी, सार, भात सगळं एकत्र वाढते एक एक. मग कळेल काय काय आहे. 2 मिनिटं थांबा. बस एवढेच? हम्म. थोडासा बस. हे ओढवणी. गुळवणी आणि पुरणपोळी एकत्र करतात. ते बघा गुळवणी बघा. हे असं बघ, त्यात तूप गुळाचं आहे. त्याच्यात एक गुळाचं पाणी आहे आणि दूध आहे आणि याच्यावर तूप सोडतात. मस्त लागतं. त्याचा एक घास खायचा, सार भाताचा एक घास खायचा. सांगता यायला आलू. आलू घ्यायचे. काय आहे? सवाशणी. आज पूजन केलं. काय हो? आज पूजन केलं. आज पूजन केलं. पहिली सवाशणी. हा, गो. सगळ्यांना पिशवी द्या. हा. त्याला सांगितलं किती मोठा लावला. अंबाबाई बनवतात कोणी? दुसऱ्या सवाशणी. त्याला हात लाव. 5 मिनिटं खाली ठेव. झालेलं आहे. इकडे आता ओटी भरून झाली आहे माझी आणि आता आम्ही जेवायला बसतोय. तर अश्विनी आलेली आहे आता कामावरून. हाफ डे घेतलाय तिने. अभिचं जेवण झालंय. अभि पुरणपोळी खातोय आणि इकडे आई पण जेवायला बसलीये आणि भारवी त्या काकींना सोडून आलेली आहे. आता भारवी पण जेवायला बसते आमच्या बरोबर. बस खाली. नाही ना, अगं माझं काढलेलं मी कॅन्सल केलं. माझ्या नंदेच्या मुलाला सांगितलं माझा. इकडे बघ. साडी घालायला तेवढा वेळ जाईल. इकडे ये गं, तुला बघते मी. आई बोलली नाही ती काल. आई कशी बोलणार? थांब आता तू 2 मिनिटात थांब. व्हिडिओ काढत इकडे बघ. हा इकडे बघ. बोलणार नाही काल तुम्ही मला. थोडस. निलिमा आलेली आहे. निलिमा आता पाया पडते आहे. बस ना. निलिमा आलेली आहे आणि आता पाया पडते ती. तर इकडे बघ. इकडे बघ. आता इकडे बघ. हा. मग ते जाऊन साफसफाई करून तसं ठेवलं. सांताक्रूजला. हा. सांताक्रूज खात्यामध्ये ना.
खारला मी खाते, सांता तुला सासू खाते. इकडे बघा दोघांनी, इकडे बघा दोघांनी. अगं इकडे बघ ना, हिला प्रॉब्लेम काय माहिती. जेवायला बसलेले आहेत. तर आता झाले आहेत आम्ही 4 जणी झालोय. आता आणखीन एक राहिलेली आहे. तिला पुरणपोळी खूप आवडते, त्यामुळे ती पुरणपोळीच खाते. बाकीचं जेवत नाहीये ती. कशी झाली पुरणपोळी? कशी झाली? सरप्राईज. हे बघा, हे जे दोघं आहेत ना, हे काही कामाचे नाही आहेत. हे फक्त बोल बच्चन देण्याचे यायचे. कॅमेरा बंद झाला की यांचे असेच हे होतात, आणि कॅमेरा चालू असला की मग फालतूची बडबड करतात लोकले. इकडे बघ. आमची 5वी सवासणी पण झालेली आहे. अशा प्रकारे 5 सवासणी झाल्यात. तर थोडस प्रसादी खातील त्या. आता आहे जेवण वहिनी चाललेल्या आहेत. आणि नंदाताई कुठे गेली? चलो बाय बाय. मी काढा घातलाय, मी काढा घातलाय. काय चालू? हॅलो हॅलो. रात्री पण जेवण जाऊ. हे अश्विनी बोलली बोलवते, आई बोलली नको, मी खाल्ला पोरांना घाल आणि तुझी नाही. तिला यांची मस्ती चाललेली आहे. मस्त फुल धमाल चाललाय. थोडं वरती सरकली असते वाचली. अच्छी अच्छी बोलती, अच्छी अच्छी. नाही भावाने वहिनीने केलं, मी का नाही केलं? मी कामावर नाही आलोय. मी काय नाही केलं, मी कामावर नाही आलोय. भावाला नको नकोशा वाटतात बहिणी. भावजाई आहेत, Thank you. बहिणी येतायत. म्हणजे आम्हाला आवडते. भाव असे एक वडापाव करू शकत नाही. बाबा सगळं करून सर्व करून वाटली जेवण करायला लागली. भावजाई बरे आहेत आमचे. हा? नॉर्मल का नाही? नॉर्मल आहात ना? दिलीबा, माझी सिझर आहेत. ये ना. आता जेवली आता मला प्लेट चालतं विकतो असं. ते पितात. आम्ही रात्री 12 वाजता जेवलो तरी आम्हाला चाय पाहिजे. बरोबर आहे. चाललेली आहे. खूप बरं वाटलं. आली खूप वर्षांनी. आणि आमच्या लहानपणीच्या हे पण निघाल्या, आठवणी पण निघाल्या आमच्या. बरं वाटलं. झालं निघत पण झालं. चलो बाय बाय. हा बघ मोबाईलवर आहे. हा बघा मोबाईलवर झालेला आहे. याला समजत नाहीये. चलो बाय. तर आता जाताय ते लोक. हा हा बाय. अरे बापरे, अप्सरा इंद्र. मारून जा ना लिलीमा, मारून जा ना. मार ना त्याला एक वेळा पण. एक मारून जा ना जरा. काय फालतू जोक मारतो. हाँ फालतू जोक. देखो कैसा लग रहा है ये. देखो धोपा. इधर दे, इधर दे. कैसी है तू? बोल रहा है खेती में गई है. कब से बोल रही हूँ फोन लगा. लास्ट टाइम भी आई तो बोलते है खेती में गई है. हाँ ब्लॉग में आ रही है तू मेरे. अरे उतरते थे. किती किलोचे?
ब्लॉग में आ रही है तुम्ही आज जाऊ तुम्ही जावा. तर आता आम्ही निघतोय. अभिचा क्लायंट आहे त्यामुळे आता आम्ही निघतोय. तर हा माझा भाऊ आहे कृष्णा पेनकर. माझ्यामुळे तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ मध्ये नक्की सांगा. याचे फालतू जोक तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की सांगा. तर बारवी आणि अजून पुढे थोडं बोलू द्या. आणि कृष्णा बेलकर हे चॅनलला सबस्क्राईब करा नंतर हिच्या चॅनलला करा. याचं चॅनलच नाहीये सबस्क्राईब करायला. याने बघा अभिनहा.@कृष्णाबेलकर.com. लाजतोय आणि ही जेवते आता. जेवण झालंय आणि हिला आता क्लासला जायचंय. तर आता हिला झोप आली आहे. आणि हा आता डेबिट झालेला आहे याचं जागेवर ना. तर याची पण झोप उडालेली आहे. डेबिट पाहिजे तर तुम्हाला भेटेल ते पण तुम्हाला सांगावं. याने डेबिट काढलेली आहे. डेबिट पाहिजे तर भेटेल तुम्हाला. हा पाठवेन आपल्याला छोटीशी. तर याच्यामध्ये हे पण सहभागी होते. याच्यामध्ये हे पण सहभागी होते. हे पण होते. सगळेच होते. सगळे सभासद आहेत. हा तर आता आम्ही निघतोय. तर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं आम्हाला. तुम्ही आलात, जेवलात, चाललात. खूप बरं वाटलं तुम्ही आलात. अशीच येत जा वर्षात एकदा. बोल तुला जे वाटेल ते. हे बघा आई. हा दे ना काय द्यायचंय तुला ते दे. बोल. अरे मी एकटा काय बोल. मी निघतोय. आता आम्ही निघतोय. पार्सल घेतलंय. आईने पार्सल दिलेलं. हा हे असं दाखव. भाऊराया आहेत आमचे. काय करतोय? गेली. झोपेल आता. ते आता मी पण झोपणार आहे. तिला क्लास बारवी पण झोप आली. मला माहिती तुला झोप आली. नाही उठायचं तर आपण झोप आली. केलीच लय मेहनत केली. तर आम्ही निघालो 6:30 वाजता. 6:30-7ला निघालो. त्यानंतर मग अभिचा क्लायंट होता. वाट बघत होता. आम्ही खूप लेट झालो. 7:30चा क्लायंट होता. 8 वाजता पोहोचलो कारण की खूप ट्रॅफिक होती. त्यानंतर मग अभि गेला जिमला. मग मी गेली सांताक्रूजच्या घरी. मग आता वाजले आहे 11:30 आणि आता आम्ही आलो आहोत फारच्या घरी. तर इकडेच व्हिडिओ. खूप दमलोय. अजून आम्ही चेंज पण केलं नाहीये. तर इकडेच व्हिडिओ संपवतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.